कोगिलपूरचा आहे. मी पहिला आर्मी भरती करत होतो, पण कोरोनामुळं वय तीन गेलं, भरती पण कॅन्सल झाली. त्यानंतर मी इकडं पोलीस भरतीला वळलो. त्यानंतर मला राम चव्हाण आमचे मामा त्यांच्या रेफरन्सनं मी इथे क्लासमध्ये आलो. तसंच रणजित चव्हाण तो पण मला मित्र, त्याच्यावर रेफरन्स त्याला घेतला. तो म्हणला क्लास एकदम भारी आहे, ये रोज इकडे तिकडे करू नकोस. मी 1 महिना MIDCत कामाला गेलो. 1 महिना जवळजवळ 4-5 महिने लागवडीच्या दुकानात सुद्धा काम केलं. सेजनरली इथे कृषी कांचन म्हणून आहे, तिथं सुद्धा काम केलं. ते काय आपल्याला जमलं नाही म्हणून आलो आपण पोलीस भरती करावं म्हटलं, पण ते काय आपलं क्षेत्र नवं काय नवं म्हणून इकडे वळलो. मग पोलीस भरतीला वळल्यावर डायरेक्ट याला रेफरन्स घेऊन क्लासमध्ये त्यांना सांगितल्या भेटायला लगेच दुसऱ्या दिवशी मी ते ॲडमिशन केलं. 2024ची बॅचला होतो मी. 7 ते 8 महिने क्लास चालला. पावसाळ्यातच भरती लागली. पहिल्या भरतीला काय तुम्हाला 28 काय 30 स्कोर झाला होता पहिला फिजिकलला. माझं फिजिकलच लूज होतं. मला कॉन्फिडन्स होता माझं फिजिकल बसलं की मी पेपर काढणार. मग पहिल्या भरतीला काय फिजिकलच झालं नाही. दुसऱ्या भरतीला पण तसंच झालं. दुसऱ्या भरतीला 32 स्कोर झाला. मग अनेकदा मी राम चव्हाण मेजरांची गाठ घेतली. ते म्हटलं होत्या करत राहतो. मग ह्या भरतीला डायरेक्ट 41 स्कोर झाला फिजिकलला. पेपर काय मला अभ्यास होता, त्यामुळे मी 87 मारला. तरी माझ्या 4 सिली मिस्टेक झाल्या. स्कोर झाला असता 91-92. मी सांगितलेलं 90+ माझा पेपर होणार, तरी 4 सिली मिस्टेक झाल्यामुळे 87 स्कोर झाला. मी माझं नाव लागलं. धन्यवाद. मारुती गुंडर दुर्गवाडी. आता काय क्लास वगैरे आमचा कोरोनाच्या अगोदरच सरांच्या इकडे झाला. त्यावेळेला क्लासमध्ये तिकडे आमच्याकडे काय माहितीच नव्हतं. क्लासला सरांच्या इकडे आलो. तिथं पण माझं 5-6 दिवस लेट झाला होता क्लास. आणि विज्ञानचं लेक्चर चालू होतं सरांचं. आणि सर सगळ्या गोष्टी ट्रिकनं वगैरे शिकवतात. ठार आणि फापा बासा असं सगळे ट्रिक चालू होती. ते बघितल्याने म्हटलं काय हे सगळं वेगळंच आहे, आपल्याला काय जमते की नाही काय माहिती नाही. सरांनी भेटलो. सरांनी म्हणलं तसं अवघड वाटायला. सर म्हटलं नाही, तू राहा टिकून, तुझं वेळ व्यवस्थित सगळं. आणि त्यानंतर मग क्लास कंटिन्यू केला न चुकवता. सुट्टी घेतली की मी काय करायचो, आदल्या दिवशी झालेलं सगळं पाठ करून जायचं. कारण माहिती होतं दुसऱ्या दिवशी सर तेच विचारणार मला उठवून आणि ते काय हे करणार. त्यामुळे मी ते सगळे हेच करत जायचं होतं. त्यानंतर काय 2-3 वर्ष जरा घरच्या परिस्थितीमुळे ज्यामुळे जरा होमगार्ड वगैरे जॉईन असं तिकडे तिकडे गेलं. आधीमध्ये सर काय वाटत भेटलं की शिवाय जायचं आणि घेऊन जायला म्हणायचं होतं. तुझं होतंय ते फक्त टिकून राहा म्हणायचं. तसंच मी काय 8-9 वर्ष मी ह्यामध्येच आहे. होमगार्ड करत हे करत होतो. पुणे शहरला पण थोड्या मार्गात माझं हे झालं, सिलेक्शन उठलं. चालकला पण थोड्या मार्गात गेलं माझं सिलेक्शन. मग म्हटलं SRPFला पण जागा कमी होत्या. म्हटलं काय आता होते काय, कारण फॉर्म पण भरपूर आलं होतं. पण झालं सिलेक्शन तिथं. त्या पाठीमागे सरांचा मोठा वाटा आहे. मग बेसिक म्हणजे माझ्या पाया अभ्यासाचा जो काय आहे ते सगळ्या सरांच्यामुळेच आहे. जर पायाच भक्कम असेल तर इमारत टिकून राहते. त्या पद्धतीनं माझा पाया जो काय आहे तो सरांनी गाठला. म्हणजे मराठी वगैरे काय 10वीला पण आम्हाला काय तिकडे काय एवढं हे नव्हतं, एवढं काय हुशार नव्हतंच आधीपासून. काहीच माहीत नव्हतं मराठी व्याकरण म्हणा किंवा काही. सगळं सरांनी व्यवस्थित आल्यानंतर करून घेतलं आमचं. आणि ते काय पाया झाल्यानंतर मी हळूहळू ते करत ते झालं सगळं. ते बसल्यानंतर वाटायचं की बाबा आपला पण असा कधीतरी सत्कार होईल, आपण पण इथं कधीतरी येऊ सरांच्या, तर आपल्याला पण कधीतरी गुलाला होतील. हेच फक्त आपलं हे होतं. आणि इथं आल्यानंतर ना काय तुम्ही सगळेच पोलीस बनणार, पण एक चांगला माणूस पण इथं आल्यानंतर ना तुम्ही बनू शकता. हे सर तुम्हाला फक्त पोलीस नाही तर चांगला माणूस पण कसा घडवाल ते तुम्हाला सर घडवतील. त्यामुळे तुम्ही पण सगळे अभ्यास करा व्यवस्थित. येणारा दिवस तुमचा असेल, तुम्ही इथं उभा असाल, तुमचा सत्कार असेल. 100% इथं असणारे बसणारे सगळे 100% पोलीस आहात. कारण तुम्ही इथं VP फाउंडेशनला आलेला आहात सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे तुमचं सिलेक्शन हे 100% आहे. तुम्ही फक्त प्रयत्न सोडू नका फक्त. सर तुमचं व्यवस्थित सगळं काम करून देते. ठीक आहे, धन्यवाद.